नमस्कार, मी योगेश माने. NDTV मराठीच्या प्रपंचमध्ये आपलं स्वागत आहे. आज प्रपंचमध्ये आपल्याबरोबर विशेष पाहुणे असणार आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळजी. सर, आपलं स्वागत आहे आमच्या प्रपंचमध्ये. त्याचबरोबर चर्चा करण्यासाठी माझे इतर सहकारी सागर जोशी, अभय सर आणि श्रीरंग खरे असणार आहेत. जवळपास नगरपालिका निवडणुकीची धामधूम संपलेली आहे. निकालाची प्रतीक्षा आहे. मतदान झालेलं आहे, म्हणजे धुरळा शांत झालेला आहे. आता हा धुरळा शांत झाल्यानंतर आम्हाला प्रदेशाध्यक्ष भेटणं म्हणजे आमच्या मनात आणखीन प्रश्न आहेत. ते सगळे प्रश्न घेऊन आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. सकपाळ सर, आम्ही पाहिलं की नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारीचे तिन्ही पक्ष एकजुटून वेगळे वेगळे जिथं शक्य आहे तिथं तसतसे दिसले. पण महाविकास आघाडीचा पक्ष एक काँग्रेस आणि काँग्रेसमधली फक्त प्रदेशाध्यक्ष सोडले तर बाकी कोणीही फिरताना दिसलं नाही, सभा घेताना दिसलं नाही. असं का? निवडणूक सिरियस नव्हती घेतली की आपलं सोडून दिली होती? या निवडणुकीमध्ये सत्ताधारी जे आहेत ते आपसातच इतके दोन रेडे जसे भांडतात तशा पद्धतीने त्यांची भांडणंही सुरू होती. त्यामुळे स्वाभाविक स्वरूपामध्ये त्यांची भांडणं असल्यामुळे त्यांचाच गोंगाट आणि आवाज हा जास्त होता. अनेक ठिकाणी त्यांच्या जे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे त्यांचं टोळी उद्दही बघायला मिळालं. सदस्यांची पळवापळवी, नेत्यांची पळवापळवी, जुळवाजुळवी, ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा आवाज जो आहे हा मोठा झाला आणि त्या आवाजाच्या गोंगाटामध्ये कुठेतरी आमचे इंडिया अलायन्सचे जे पार्टनर्स आहेत त्यांच्या अनुषंगाने कुठेतरी आम्हाला फुटेज कमी मिळालं असं मला या ठिकाणी वाटतं. सभा ज्या आहेत ह्या काँग्रेसच्या भरपूर मोठ्या प्रमाणावर झाल्या. आमचे सर्व जे नेते आहेत ते विभागवार आमचं नियोजन जे होतं ते 7 विभागांमध्ये 7 आम्ही चमू आणि टीम आमच्या नेतृत्वाच्या माध्यमातून केल्या होत्या आणि त्या भागात जवळपास सर्वच नगरपालिका नगरपंचायतीमध्ये आमचे जे स्टार प्रचारक होते त्या ठिकाणी गेलेत. पण एक स्ट्रॅटेजी म्हणून आपस में लढो और सारे बढो असं काहीतरी धोरण महायुतीच्या नेत्यांचं दिसत होतं. तुम्हाला ते जाणवलं खाली? आणि या त्यांच्या परस्परांच्या विरुद्ध लढण्याचा फायदा होईल काँग्रेसला? फायदा तर निश्चित होईल, मात्र सर्व गोष्टी या फायद्या आणि तोट्यावर नेण्यापेक्षा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मूलभूत लोकशाहीच्या अनुषंगाने देखील बघणं फार आवश्यक होतं. आता 3 जे पक्ष आहेत हे मुळात यांचा कोणताच विचार नाही. हे केवळ सत्ता आणि सत्तेकरता एकत्र आलेले आहेत. त्यामुळे सत्ता हा परवलीचा शब्द असल्यामुळे हे सत्ता पिपासू आहे असं मी म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. आणि त्यांची जी भूक आहे आणि त्या भुकेसोबतचा अहंकार आहे आणि भ्रष्टाचाराचा त्यांच्याजवळ फार मोठ्या प्रमाणावर पैसा हा एकत्रित जमलेला आहे आणि या सगळ्यांच्या याच्यावर तू मोठा का मी मोठा अशी जरूर त्यांच्यामध्ये एक चुटपुट आणि स्पर्धा लागली आहे. मी त्याला टोळी युद्ध म्हणतो. आणि या निवडणुकीत पैशाचा म्हणजे अभूतपूर्व वापर झाला असं एक बोललं जातंय. त्याचे जाणवत होतं खाली? ते दुर्दैवाने ते खरं आहे, कारण निवडणुकांचे संदर्भ बदलण्याचं एक खूप मोठं पातक हे राजकीय नेत्यांकडून होत आहे. मी त्यामध्ये तुमचं माझा पक्ष आम्ही वेगळं करणार नाही. एकंदरीतच नागरिक आहोत म्हणून आपण मतदार आहोत. मात्र आता नागरिकत्व बाजूला ठेवा, केवळ मतदार हा आता बाजारामध्ये हा उभा आहे आणि तो झुंडीने उभा असेल तर त्याची किंमत वेगळी, एकटा असेल तर वेगळी, मग त्याला जात त्याची कोणची, धर्म कोणचा, आणि या सर्वांमध्ये पैसा फेक तमाशा देख नावाचं एक धोरण हे मोठ्या प्रमाणावर अवलंबलं जातं. याचं एक दुःख आहे. त्यामुळे मतदाराला नागरिकत्वाच्या जवळ हे आपण घेऊन जाण्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय. केवळ मतदार आणि तो आता नागवला जातोय, तो उघडा विक्रीसाठी आहे, हे अत्यंत विदारक चित्र आहे. पैशाचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापर जर होत असेल तर मग विचारांचं काय, विवेकाचं काय, जी आपली परंपरा आहे प्राथमिक त्याचं काय? तर खेळीमेळीचा भाग हा बाजूला झाला. पैशासोबतच हिंसा वाढली आणि विरोधकांच्या मताचा आदर जो आहे तो कमी झाला आणि तिथे व्यवहार आला. त्यामुळे एकीकडे पैशाचा उन्माद आणि दुसरीकडे दमदाटी, गुंडागर्दी, या 2 गोष्टी या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर बघायला मिळाल्या. सकपाळ सर, तुम्ही आता सांगितलं की आम्ही दिसलो नाही किंवा आमचा प्रचार एकीकडे सुरू होता मात्र आम्हाला पुरेसं फुटेज मिळालं नाही असा तुमचा दावा आहे. मात्र एक मतदार म्हणून किंवा तिसरा व्यक्ती, एक पत्रकार म्हणून जर आम्ही पाहिलं तर ही नगरपालिका निवडणूक तुम्ही दुर्लक्षित केली किंवा विरोधकांनी दुर्लक्षित केली, फार लक्ष दिलं नाही असं जाणवलं. मात्र जिल्हा परिषद निवडणूक तितकीच तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, आगामी महापालिका तितकी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तर नगरपालिका निवडणुकीमध्ये तुमचं न दिसणं
आता जिल्हा परिषदेसाठी आणि महानगरपालिकेसाठी ही स्ट्रॅटेजी बदलणं गरजेचं आहे असं एक मतदार म्हणून आम्हाला वाटतं, ती बदलली जाऊ शकते का? हे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की फार चांगल्या पद्धतीने काँग्रेस म्हणून आम्ही लढलो. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये 65 काँग्रेस आम्हाला लढलेली दिसली, महाविकास आघाडी लढलेली दिसली. महाविकास आघाडी यामध्ये नव्हतीच. मला हे सविनय आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो मी आपल्याला की काँग्रेस पक्षाने धोरण यावेळेस हे ठरवलं की मागच्या 2 निवडणुका आम्ही आघाडीत लढलो. त्याआधी 14 मध्ये कुठेतरी वेगवेगळं जरी लढल्या गेलं असेल शेवटच्या क्षणाला, तर दरवेळेस आघाडीत लढल्यामुळे कुठेतरी पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये एक नाराजी होती आणि त्या नाराजीसोबत जेव्हा कार्यकर्त्यांची निवडणूक असते तेव्हा पण आपण जर आघाडी केली तर त्याचा एक मोठा फटका बसू शकेल अशी देखील एक त्याचा निष्कर्ष होता. अर्थात दुसरा निष्कर्ष हाही होता, म्हणजे एक आर्ग्युमेंट होती, निष्कर्ष नव्हता, की तुमच्या आमदार खासदारांच्या वेळेस तुम्ही आघाडी करता आणि कार्यकर्त्यांना तुम्ही तसंच सोडून देता. हा तरी त्यातला एक म्हणजे त्याला ॲड्रेस केलं पाहिजे असा जरी मुद्दा असला तरी शेवटी महाराष्ट्राच्या हॅपिटायझरला 6 पॉलिटिकल पार्टी ह्या आता कशा बसतील हा एक संक्रमणाचा काळ आपला आज रोजी आहे. आणि यातून पक्ष म्हणून एक पक्षाचा विचार म्हणून सिम्बॉल म्हणून काय करावं, तर या संदर्भामध्ये एक फार मोठा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर जे आम्ही सर्व शोधलं ते एक होतं की स्थानिक पातळीवर स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक संघटन यांनी आघाडीच्या युतीचा अधिकार घ्यावा. फ्युचरमध्ये ज्या निवडणुका येतील, तुम्ही म्हटलं इंडिया अलायन्सच्या बाहेरच्या लोकांबरोबर पण युती करण्याचे काही प्रसंग आलेले आहेत, बघितलेले आहेत. आगामी निवडणुकांसाठी पण हे पर्याय खुले असतील का? नाही, निश्चित या निवडणुकांमध्ये इंडिया अलायन्सपेक्षाही सोबत नसणाऱ्याचेही काही प्रस्ताव हे आमच्याजवळ आले. जसं वंचित बहुजन आघाडीच्या सोबत काही ठिकाणी आमच्या युती करण्याचे प्रस्ताव आले, आम्ही त्यांना मान्यता दिली. काही ठिकाणी पत्रकार परिषदा झाल्या, त्या शेवटावर जाऊ शकल्या नाही. काही ठिकाणी आम्ही लढलो. महादेवराव जानकर साहेबांच्या पक्षासोबत आमच्या आघाडी ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या नुकत्याच निवडणुकांमध्ये झाली. राजू शेट्टी साहेबांसोबत देखील आमची जी युती आघाडी काही ठिकाणी आम्ही सोबत लढलो. काही ठिकाणी छुप्या पद्धतीनं महायुतीमधले घटक पक्ष पण तुमच्या सोबत होते. नाही, छुप्या पद्धतीने काय त्याच्यात काही उघड पद्धतीने तुम्हीच सांगा आता. नाही, छुप्याचा अर्थ असा आहे की स्थानिक पातळीवर आम्ही एकूण ज्या 288 होत्या त्यामध्ये आम्ही स्वतंत्र म्हणून 162 ठिकाणी आम्ही लढलो. इतर ठिकाणी आम्ही मित्रपक्षांच्या सोबत गेलो. काही ठिकाणी आम्ही पक्ष म्हणून न लढता आमच्या स्थानिक नेतृत्वांनी त्या ठिकाणी परवानगी मागितली आणि आघाडी करण्याच्या भूमिकेतून गेली. तिथे ते आघाडी करण्याच्या याच्यात गेले. आघाडीमध्ये सगळ्या गावातल्या पक्षांनी एकत्र येऊन ती परंपरा असते. अशी महाराष्ट्रातले बरेचसे गाव आहेत की तिथे ते स्थानिक पातळीवर पक्षविरहित, आता स्थानिक तर स्वराज्य त्यामुळे त्या ठिकाणच्या जर असेल तर आघाडीतले नसले तरी किमान समविचारी असले पाहिजेत, असं काही तुमचं धोरण होतं का त्या बाबतीत? जिथे आम्ही पंजा म्हणून पक्ष म्हणून जात आहोत तिथे पक्षाची जी आमची धोरणं आहेत, जे पक्षाच्या संदर्भातलं आम्ही निश्चित केलेलं आहे तेच घेऊन आम्ही पुढे गेलो. त्यात कुठेही आम्ही तडजोड केली नाही. सर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुमचं एक धोरण ठरलं असं तुम्ही सांगताय. मात्र आगामी ज्या निवडणुका आहेत, ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, तर मला वाटतं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे की महाविकास आघाडीमधला काँग्रेस मुंबईमध्ये किंवा मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेला सोबत घेऊन लढणार का, की जर शिवसेना ऐकली नाही तर काँग्रेस सोबळावर लढणार? महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिका आहेत आणि 29 महानगरपालिकेपैकी सगळ्या महाराष्ट्राला जी एक आहे 29 मधली 28 पैकी त्याचाच जो प्रश्न आहे हा लाख मोलाचा प्रश्न म्हणून आज कुठेही गेल्यानंतर हा प्रश्न काही पिछा सोडवत नाही. नुकत्याच झालेल्या नगरपालिका नगरपंचायतमध्ये तर एकही ठिकाणून मनसेच्या अनुषंगानं हा प्रस्ताव आलाच नाही. त्यामुळे हो नाही म्हणण्याचा काही तिथे प्रश्नच येत नाही. जिल्हा परिषदमध्ये तसा काही कुठून प्रस्ताव येईल असं काही वाटत नाही. महानगरपालिका 28 मध्ये काय होईल याबद्दलही स्पष्टता नाही. मुंबईच्या संदर्भात जे इतर सर्व ठिकाणचं होईल तेच मुंबईच्या संदर्भात होईल. मुंबई प्रदेश उत्तर नाही देते तुम्ही, आम्ही जाणार नाही असं नाही उत्तर. जाणार किंवा जाणार अहो प्रस्तावच नसेल नाही, तर त्याला सर असा आहे. हे ओपन सिक्रेट आहे. हा जो तुम्ही प्रश्न विचारताय नाही, प्रश्न असा आहे, मुंबईचं वेगळं का काढलं तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. इथल्या महापालिकेचं बजेट हे अनेक राज्यांपेक्षा बरोबर, पण भारतातलीच जास्त आहे ना आहे. ती. ही अनेक महाराष्ट्रातलीच राज्यांपेक्षा आहे. जास्त आहे. तर अशा वेळी किमान म्हणजे मुंबईमध्ये तरी आघाडी व्हावी अशी शिवसेनेची, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची इच्छा दिसते.
आणि मनसेबरोबर जाण्यामधल्या तुमच्या अडचणी दिसत आहेत आत्ताच्या पातळीवर. नाही, अडचणीच्या पेक्षा जो महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, आम्ही शेवटी काँग्रेस आहे, इंडिया अलायन्स आहोत. आमचे दोन अस्तित्व आहेत. पहिले महाराष्ट्रामध्ये जे आम्ही शिवसेनेच्या सोबत गेलो, ते शिवसेनेसोबत जात असताना भाजपला दूर ठेवायचं आहे अशा प्रकारची भूमिका ही शिवसेनेने घेतल्यामुळे त्यावेळेस महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये ही अस्तित्वात आली. त्यामध्ये मग काँग्रेसचा आमचा आतून सपोर्ट द्यायचा का बाहेरून पाठिंबा द्यायचा वगैरे असं बऱ्याच काही गोष्टी झाल्या आणि मग आम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राम हा तयार केला. त्यावर आमच्या तिन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आणि महाविकास आघाडी आली. पुढे ती इंडिया अलायन्स झाली. बरोबर. आता इंडिया अलायन्सच्या आणि काँग्रेसच्या धोरणाशी आम्ही स्टिकअप राहायचं ही माझी असणारी आग्रहपूर्वक भूमिका आहे. यामध्ये नवीन भिडू जो आहे हा घेत असताना जो संदर्भ महत्त्वाचा जो या ठिकाणी आहे तो इंडिया अलायन्सचा आहे. तर मग इंडिया अलायन्सने याचा निर्णय घ्यावा. आणि इंडिया अलायन्स अस्तित्वात आहे का? इंडिया अलायन्सने निर्णय घ्यावा म्हणजे केंद्रीय पातळीवर हा निर्णय होईल. अर्थातच इंडिया अलायन्स म्हणजे हा काही एकटा काँग्रेस नाही. देशभरातले सर्व पक्ष जे आहेत ते इंडिया अलायन्स काही बरखास्त झालेला नाही. पण त्याच्यावर संजय राऊतांचंच एक स्टेटमेंट आहे की इंडिया अलायन्स ही लोकसभा निवडणुकीपुरता होती म्हणून. मग आता परत वरच्या पातळीवर जाण्यात मग आता इंडिया अलायन्स लोकसभा विधानसभेपुरती होती. त्याआधी मग महाविकास आघाडी होती. आता त्याच्या आधी काय होतं तर आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो. यानंतर पुढे काय होणार आहे हा जो प्रश्न आहे तो आता नियतीला आणि काळाला माहिती. तसे आर्ग्युमेंट्स आहेत त्या मात्र स्टँड लढली म्हणजे जसं तुम्ही मागे म्हणालात की शिवसेना बरोबर आली तर भाजपाला फायदा होऊ नये त्याचा म्हणून काँग्रेसने पण एक किमान समान कार्यक्रम करून एकत्र घेतला. आता जर काँग्रेस मुंबईमध्ये स्वतंत्र लढली तर स्वाभाविकच याचा फायदा भाजपाला किंवा महायुतीला होईल. तर अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसला काही निर्णय करावा लागणार नाही. यामध्ये दोन मतप्रवाह आहे. वेगवेगळ्या लढल्यांनी भाजपच्या वोट बँकमध्ये कुठेतरी ते वेगळं होईल आणि ते भाजपच्या विरोधकांनाच्या जास्ती पथ्यावर पडेल अशी देखील एक मांडणी आहे. त्यामुळे एक महत्त्वाचा मुद्दा आहे सध्याचा, म्हणजे थोडं स्पेसिफिक जायचं झालं तर मनसेनं म्हणजे राज ठाकरेंनी यापूर्वी भाजपवर देखील जोरदार टीका केली. मात्र मधल्या काळामध्ये मराठीवरून हिंदुत्वाकडे म्हणजे मराठीसोबत हिंदुत्व असं त्यांनी स्वीकारलं आणि ते भाजपसोबत गेले किंवा भाजपला फायदेशीर ठरले. असं काहीसं जर मनसेनं केलं भविष्यात म्हणजे आता महापालिकेच्या तोंडावर तर काँग्रेसला मनसेची अडचण नसणार आहे का? म्हणजे महाविकास आघाडीमध्ये एकत्रित बसून या संदर्भात चर्चा झाली, किमान समान कार्यक्रम राबवला गेला, तर तुमची मागणी काय आहे मनसेच्या बाबतीत? यात आमचं राष्ट्रीय आजचं जे नेतृत्व आहे ते राहुल गांधी आणि ते अत्यंत कर्मठतेने वैचारिक भूमिका घेऊन आणि या भारताची शाश्वत भूमिका घेऊन ते पुढे जात आहेत. अशा नेतृत्वाच्या सोबत आम्ही काम करत असताना आम्ही प्रासंगिक करार करणार नाही. आम्ही जे ध्येय आहे, जे धोरण आहे, जे तत्व आहे, जी वैचारिक लढाई आहे हे स्पेसिफिक उत्तर आहे. प्रासंगिक म्हणजे काय, नेमकी भीती कसली वाटते मनसेला बरोबर घेऊन जाताना दीर्घकालीनसाठी? आपल्याला प्रासंगिक करार अनेक होऊ शकतात, अनेकांशी होऊ शकतात. ते प्रासंगिक करार हा असतो की या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्यापुरता किंवा सर्व संदर्भ हे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणि मुंबईतच संपणार नाही आहेत. आपल्या लोकशाहीच्या पुढे फार फंडामेंटल स्वरूपाचे खूप मोठे आव्हानं उभे आहेत आणि यामध्ये 2029ची जी निवडणूक आहे ती पण अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय जनता पक्ष आज हा लोकशाहीच्या मुळावर कुठेतरी उठलेला आहे. दुसरा एक प्रश्न असा नेहमी निर्माण केला जातो काँग्रेसकडून, विशेषतः याच्यावर चर्चा होते की शिवसेनेला काँग्रेसबरोबरच्या आघाडीचा फायदा झाला उद्धव ठाकरेंना, परंतु या आघाडीचा जेवढा फायदा काँग्रेसला व्हायला पाहिजे होता तेवढा तो झाला नाही. ज्याला ट्रान्सफर ऑफ वोट ज्याला म्हणतो आपण, ती मतं त्या प्रमाणात ट्रान्सफर होत नाहीत. त्याच्यामुळे स्वबळावर लढवावं आणि कदाचित पोस्टपोल अलायन्सचा मार्ग खुला राहतो असा एक मतप्रवाह असतो. तुम्हाला याच्या संदर्भात काय वाटतं? नाही, जरूर या संदर्भामध्ये काही माहिती, काही तशा प्रकारचे सर्वेक्षण हे आमच्या पुढ्यात आहेत आणि प्री आणि पोस्ट अलायन्स जो पार्ट आहे तर त्यामध्ये प्री अलायन्सपेक्षा पोस्ट अलायन्सकडे आपण गेलं पाहिजे अशा प्रकारचं एक मोठ्या प्रमाणावर सर्व कार्यकर्त्यांची आणि नेत्याची असणारी एक भावना आहे आणि त्या अनुषंगानं स्थानिक पातळीवर जेव्हा आम्ही निर्णय देतो तेव्हा स्थानिक आमचं नेतृत्व दुसऱ्या मित्रपक्षांच्या सोबत बसून त्यामध्ये व्यवहार्य जो निर्णय आहे तो त्या ठिकाणी घेत असतो. मागच्या काळामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या इथे ठरत असताना कुठे संवादाचा जरूर हा अभाव राहिला. मुळात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटले. हे दोन पक्ष फुटल्यानंतर
ज्या ठिकाणी शिवसेना विजयी झाली होती, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी विजयी झाले, त्या ठिकाणी ते लढतील असं जे ठरवलं गेलं, त्या ठरवण्यामध्ये कुठेतरी, कारण त्यांचे जेव्हा आमदार, त्यांचे नेते जेव्हा दुसऱ्या पक्षात गेले किंवा वेगळा पक्ष त्यांनी स्थापन केला, तेव्हा तिथलं संपूर्ण नेतृत्व जवळपास हे शिफ्ट झालं. त्या ठिकाणी नंबर 2 जो होता तो त्या ठिकाणी जर राहिले असते तर कदाचित निकाल वेगळे असले पाहिजे, असे देखील सिटिंग गेटिंग हे तत्वच चुकीचं ठरलं त्या काळात. ही अशा स्वरूपामध्ये आपल्याला मागे वळून जर बघितलं तर ह्यात आपली एक कुठेतरी कमी आपण पडलो हे आहे. मात्र आता ही वेळ गेलेली आहे बरोबर. आणि त्या सर्वांचे संदर्भ आज घेऊन बोलण्यात काही त्यामध्ये अर्थ नाही. कारण शिवसेनातून 2 झाल्यानंतर, 2 राष्ट्रवादी झाल्यानंतर भाऊबंदकी ही कशी होते तशा पद्धतीनं तिथलंही वातावरण आहे. आणि या सर्वांमध्ये काँग्रेसही जेव्हा आम्ही संख्या आमची कमी झालेली आहे, तर या संख्या कमी झाल्यानंतर आमचा सर्वात मोठा आमचा जो प्लस पॉईंट आहे तो आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, राष्ट्रीय स्तरावर आहोत. आणि आज देश पातळीवर भाजप आणि काँग्रेसचे 2च गट पडलेले आहेत. काँग्रेसच्या स्वबळाच्या संदर्भात बोलताना अनेकदा असं टीका होते की काँग्रेसला मनसे आंदोलनात बरोबर आलेली चालते पण राजकारणात का चालत नाही. हे आंदोलन हा सर्वांचा आहे आणि आंदोलनाच्या संदर्भात मनसेच्या आंदोलनामध्ये मुद्दे समान असतील तर आमचा तो स्वतंत्ररित्या त्याच्यात आंदोलन करण्याचा भाग आहे. मराठीचा मुद्दा जो काँग्रेसनी पण हा किंबहुना शिवसेना मनसेच्या आधी म्हणजे GR निघाल्याच्या अगदी दुसऱ्या दिवशीपासून आम्ही सक्तीने जी तिसरी भाषा आहे त्याच्या आम्ही विरोधात होतो. त्या विरोधाच्या अनुषंगानं आम्ही त्याचा पूर्ण विरोध केला. त्यासाठी काही सभा असतील, काही कार्यक्रम असतील, काही कार्यशाळा असतील त्याही आम्ही घेतल्या. त्यांनी त्यांचा मुद्दा आणि आमचा मुद्दा समांतर होता. वोट चोरी जी आहे, मतचोरींच्या अनुषंगानं राहुल गांधींनी मुद्दा उपस्थित केला, तोच मुद्दा घेऊन मनसेने काम केलं. त्यांनी राहुल गांधी जे म्हणत होते तेच मुद्दा घेऊन त्यांनी केलं. तिथे आमचे नेते काही ठिकाणी त्यांच्यासोबत समान मुद्दे असल्यामुळे गेलेत. त्यामुळे आंदोलनाचा आणि असा हा संदर्भ नाही. आम्ही मीरा भाईंदरला आम्ही पण मराठी मुद्दा घेऊन गेलो, पण आम्ही मारू असं सांगितलं नाही. आम्ही सांगितलं की आम्ही शिकवू हा मुद्दा घेऊन आम्ही मीरा भाईंदरला गेलो. तर त्यामुळे आमचा अंदाज वेगळा असेल, मुद्दे जरी एक असले तरी. आणि एकदा मनसेच्या अनुषंगानं आणि काँग्रेसमधला असणारा जो मूलतः जो फरक आहे, जो तत्वता फरक आहे आणि तो वेगळा पक्ष असल्यामुळे त्यांनी सर्वांवरच टीका केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवर, त्या शिवसेनेवर केलेली आहे, भाजपवर केलेली आहे, काँग्रेसवर केलेली आहे. त्यामुळे टीकेचाच नुसता विचार केला तर तो सर्वांवरच केले. त्याच्यामुळे आम्ही त्यातून काही वेगळे आहोत असं नाही. मात्र हा जो आता शिवसेना आणि आम्ही सोबत आल्यानंतर नुसतं सत्तेपुरतं नाही तर सत्ता गेल्यावरही आम्ही उद्धवजींच्या सोबत जे आहोत तर ते मला असं वाटतं की ते खरं पॉलिटिकल अंडरस्टँडिंग आहे. सर, आता तुम्ही म्हटलात की जो नवा भिडू ॲड करायचा असेल तर तो निर्णय इंडिया अलायन्सने घ्यावा. पण समजा इंडिया अलायन्सचे बाकीचे पक्ष म्हटले की तो महाराष्ट्रापुरता विषय आहे, तुम्ही महाराष्ट्रात तो बघून घ्या. आणि महाराष्ट्रातले तुमचे 2 महत्त्वाचे पक्ष आहे, की शिवसेना एक राष्ट्रवादी, ते दोघेही दिसतात की मनसेला फेवरमध्ये घ्यावं. शरद पवार उघड त्या बाबतीत बोलतात की ते त्यात दिसतात की त्यांची मर्जी आहे. अशावेळी जर मतदान घ्यायचं झालं लोकशाही पद्धतीनं ते 3 पक्षात, तर 2 विरुद्ध 1 झाल्यावर तुम्ही तर मान्य करणार का आणि मनसेला सामावून घेणार का? नाही, एकदा प्रस्ताव तर येऊ द्या. आता जर तर मध्ये कशाला आपण बोलायचं. ते नाकारतही नाही. तुम्ही म्हणतात काही झालं तर घेणार नाही असंही म्हणत नाही आणि चला झालं तर तसं आम्ही घेऊ असंही म्हणत नाही तुम्ही. नाही म्हणण्याची शर्तींसह मनसेला महाविकास आघाडीमध्ये येण्यास परवानगी असेल का आणि त्याच्यासाठी ते मांजराच्या गळ्यात घंटा कोण मागेल, त्याचा प्रस्ताव कोण देईल? तुमच्याकडनं जाईल का त्यांच्याकडनं येईल? अजिबात एवढा अडचणीचाही हा मुद्दा नाही. मुळात फंडामेंटली आमच्या मुंबईच्या नेतृत्वानी आणि मुंबईच्या आमच्या असणाऱ्या काँग्रेसनी आघाडीच्या संदर्भामध्ये तशा प्रकारची भूमिका आणि प्रस्ताव हा त्यांच्याकडून हा येणं अभिप्रेत आहे. त्यांच्याकडून जर प्रस्ताव येत नसेल तो नुसता मनसेच्याच अनुषंगाने नाही तर तो शिवसेनेच्या अनुषंगानं, राष्ट्रवादीच्या अनुषंगानं किंवा इतर काही ज्या पक्ष आहेत समविचारी त्यांच्यासोबत अशा अनुषंगानं त्यांनी जर तो प्रस्ताव दिला तर त्यावर पार्लमेंटरी बोर्डामध्ये तसाच प्रकारचा निर्णय हा घेतला जाईल. तो जर आलाच नाही तर मग त्यावर काही प्रश्नच उद्भवत नाही. प्रस्ताव आला नाही तर मंजुरी काय करायचा, नामंजुरी काय करायचा. सकपाचं तुम्ही राष्ट्रीय पातळीवर पण काम केलंय, विशेषतः प्रादेशिक पक्षांबरोबर जिथे जिथे आघाडी केली आहे काँग्रेसने तिथे काँग्रेस थोडीशी कमी होत गेली, हळूहळू संकुचित होत गेली. त्याच्यामुळे पचमढीच्या शिबिरात मागे एकदा चर्चा झाली होती की आघाड्याचं राजकारण आपल्याला परवडणार नाही.
पुन्हा काँग्रेस त्याच तिथेच आली, बॅक टू स्क्वेअर असं म्हणता येईल, की आता स्वबळावरच जायला पाहिजे पक्ष वाढवायचा असं? हा खूप छान प्रश्न आहे. याचं दीर्घ उत्तर आहे, कारण याचा एक लिगसीचा पार्ट आहे. 24 एप्रिल 93ला आपण 73-74 घटनादुरुस्ती आपण स्वीकारली आणि त्या स्वीकारल्यानंतर निवडणूक आयोगही हा राज्यांचा आला आणि निवडणुका व्हायला लागल्या. तर ही जी स्पेस 73-74 स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्माण झाली, यामध्ये रिजनल पार्टींनी त्यांचा एक्सटेन्शन केलं, त्यांचा विस्तार केला आणि त्याचा मोठा फायदा हा रिजनल पार्टीला मिळाला, अशा प्रकारचं पण बोलल्या जातं. आणि त्यांच्या त्या बोलण्यात तथ्यही आहे, कारण ती स्थानिक नेतृत्व जे आहे हे सर्वच देशभरातल्या रिजनल पार्टींच्या जवळ मोठ्या प्रमाणावर आलं. या अनुषंगानं काँग्रेसनी हे सर्व आणलं. काँग्रेसची राजीव गांधींना जेव्हा विचारलं की ते जेव्हा 89ला पायउतार झाल्यावर की तुमचं अचिव्हमेंट काय, तुमचं सगळ्यात मोठं योगदान भारताच्या लोकशाहीसाठी काय आहे, तर त्यांनी तेव्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, संगणकीकरण किंवा लायसन राज संपवणे हे सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं की डेव्होल्युशन ऑफ द पॉवर. मी पंचायत राजच्या अनुषंगानं तयार केलेला मसुदा तो होऊ शकला नाही, तो एका मताने राज्यसभेत गेला. मात्र या स्वरूपाचं स्वराज्याचा विचार आणणं आणि स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करणं हे माझं मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे. आता ते मेजर कॉन्ट्रीब्युशन ज्या पक्षाचं आहे तो पक्ष त्या ठिकाणी कुठेतरी स्ट्रगल करतोय का, हा एक प्रश्न जरूर आहे, ज्याचं हो नाही या भाषेत उत्तर देणं अवघड होऊन जाईल. मात्र या संदर्भामध्ये एक काँग्रेसच्या अंतर्गत आम्ही एक वेगळा विभाग चालवतो आहे आणि राजीव गांधी पंचायत राज संघटन हे त्याचं नाव आहे. मणिशंकर अय्यरजी त्याचे पहिले अध्यक्ष होते, नंतर मीनाक्षी नटराजन झाल्या आणि मी देखील त्याचा राष्ट्रीय स्तरावर या एका स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी, एक संघटनेची जबाबदारी पाहतो. या आमच्या संघटनेचंच कामच काय, इतर सर्वांना घेऊन पक्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींचा आवाज आणणे. तो आवाज कमी आहे का किंवा तो पूर्ण येत नाही का, तरी हा डिबेटिंग आहे, त्याच्यामध्ये आम्ही अभाव आहे, तो अभाव दूर केला पाहिजे. म्हणून सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, नगरसेवक या सगळ्यांना पक्षाच्या व्यासपीठावर आणलं पाहिजे, ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे आणि त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आमचा हा सुरू आहे. मात्र राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही अधिकचा वेळ दिला पाहिजे हे आमचं आकलन आहे आणि त्या दृष्टिकोनातून पक्ष काम करत आहे. स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने म्हणतो मी, म्हणजे हा पॉलिसी मॅटर म्हणून काँग्रेसने आता स्वीकारला आहे. म्हणजे आता ह्याच्यापुढे आघाड्यांचं राजकारण काँग्रेसच्या अडचणीचं ठरतं अनेकदा. अभय सरांना जोडून एक प्रश्न आहे की जिथं जिथं भाजप प्रादेशिक पक्षांसोबत जातोय तिथं भाजप मोठी होतीये. मात्र ज्या ठिकाणी म्हणजे बिहारचं उदाहरण घ्या, महाराष्ट्रात तर आपण ते पाहिलेलंच आहे, जम्मूमध्ये भाजप मोठी झाली मित्रपक्षांना सोबत घेऊन, मित्रपक्ष कमी होत आहेत, प्रादेशिक पक्ष कमी होत आहेत, भाजप वाढते. मात्र दुसरीकडे काँग्रेस कमी होतीये आणि मित्रपक्ष वाढत आहेत, हे का होतं? बरोबर आहे ना, याचं फार फार छान प्रश्न तुम्ही मला विचारला. याचं कारण असं आहे की भाजप जी आहे ती चेटकी नाही आणि ती दुसऱ्या पक्षातले नेते जी आहे ती खाते आणि काँग्रेस जो आहे तो सगळ्यांचा रिस्पेक्ट करते. तर त्यामुळे मूळतः हे असं होत आहे. 2029ला एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारही बाहेर पडलेले आपल्याला आढळून येतील. इथे तेही मित्रपक्ष ते संपवतील आणि राहिला आपला जो एक शेवटाचा प्रश्न विचारतो, एक त्याचं कन्क्लूड करण्यापूर्वी, की स्वबळावर लढण्याचा निर्णय हा कायम आहे की याचा फेरविचार होऊ शकतो? आमचा निर्णय जो आहे तो अत्यंत स्पष्ट आहे, स्पेसिफिक आहे की आघाडी आणि युतीच्या संदर्भातील सर्व निर्णय स्थानिक नेतृत्वाने आणि स्थानिक आमच्या पक्षाच्या संघटनेने घ्यायचे आहेत. सर, एक शेवटचा आणि वेगळा प्रश्न आहे. म्हणजे आजवरचे प्रदेशाध्यक्ष आम्ही पाहिले, नानाभाऊ देखील आम्ही पाहिले, नानाभाऊ आक्रमक होते, मात्र ते फडणवीसांवर टीका करताना तितकेसे आक्रमक आम्हाला पाहायला मिळाले नव्हते, किंबहुना मित्र म्हणून ते उल्लेख करायचे वारंवार. आता मात्र तुम्ही फडणवीसांना जल्लाद म्हणताय, त्यांना दरिंदा म्हणताय. बांधाला बांध पण आहे का, भिंतीला भिंत आहे, असं काही आहे का? म्हणजे तुमचं एवढं का वैर आहे फडणवीसांसोबत? नाही, वैर असण्याचं काही कारण नाही. ते मला ओळखतही नाही. मी त्यांच्यासोबत 5 वर्ष आमदार होतो, त्यामुळे त्यांनी तो माझा गैरसमज दूर केल्याबद्दल मी आभारी आहे त्यांचा. मी एकंदरीत त्यांच्या कारकिर्दीचं आणि त्यांच्या मोटस ऑपरेंडीचं मी उल्लेख करतो. दरिंदा हा शब्द जो आहे काही असंवैधानिक आहे, माफ करा, काही अनपार्लमेंटरी आहे, ती शिवे असं नाही. मी त्यांना काही जोडाक्षरात बोलत नाही. मी त्यांच्यासाठी व्यक्तिगत टीकेचा खूप मोठा भाग आहे, मी त्याला कधी पडलोय नाही आणि पडणारही नाही. मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना
त्या ठिकाणी जे लाय डिटेक्टरनी टेस्ट करण्याच्या अनुषंगानं प्रश्न विचारले जात होते. आणि मराठवाड्यामध्ये मी अंतलवादी सराटी या ठिकाणी पोलिसांकरवी लाठी हल्ला करून जे महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक डिस्टर्ब करण्याचं जे पातक देवेंद्र फडणवीसांनी केलं, पुढे त्यांनी त्याच मोटस ऑपरेंडी वापरून त्यांनी जातीजातीत भांडणं लावली, प्रवर्गात भांडणं लावली. सगळ्यात क्रूर जर कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे. आणि क्रूर या शब्दाचाच जो हिंदीतला जो शब्द आहे तो दरिंदा आहे. तर त्यामुळे सगळ्यात मोठे दरिंदे हे देवेंद्र फडणवीस आहेत. तर त्यामुळे मी दरिंदा जो शब्द वापरला, हा काही माझी जीभ घसरली नाही, मी काही त्यांना शिवीगाळी केली नाही, काही वगैरे वगैरे बरंच काय म्हणतात, तशा माझ्या भाषा आणि माझा तोल काही गेलेला नाही. आमच्या 26 तारखेला संविधान दिनाच्या दिवशी आमचा अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षाला किडनॅप केलं जातं. त्यांना गाडीत टाकून किडनॅप केलं जातं, त्यांना मारलं जातं, लोक धावून जातात म्हणून जीव वाचतो. आणि हे सर्व भाजपचे गुंड करतात. आता ते असे करत असताना जी लोकशाही आहे, जे काही संकेत आहेत, त्याला त्यांनी फासावर दिलं. आणि गृह विभाग हा देवेंद्र फडणवीसांकडे आहे, त्यांच्या आशीर्वादाने सगळं सुरू आहे, माझा त्यांच्यावरचा आरोप आहे. त्यामुळे ते लोकशाहीला जर फाशी देत असतील तर मी त्यांना जल्लाद म्हटलं. आणि नांदेडला ते गेले आणि नांदेडला गेल्यानंतर तिथे महाराष्ट्राचे जे एक मुख्यमंत्री जे होते ते मागे बसलेले होते माझे काँग्रेसचे, दुसऱ्यांचे त्या ठिकाणी फोटो होता. आणि तिथे जाऊन ते सांगतात की 2014 पूर्वी अजिबात विकास झाला नाही, अनेक सरकार आलेत गेलेत, मात्र विकास कोणीही केला नाही. 2014 नंतर नरेंद्रभाई मोदी यांनीच देशाचा विकास केला असं सांगत असताना मला त्यांना गजनी म्हणावं असं वाटलं. मी त्यांना गजनी म्हटलं. त्या गजनीचा अजून पण एक संदर्भ मला सांगू द्यात की त्यांना गजनी त्यांची जुनी सवय आहे. गजनी हा म्हणण्याचा, गजनीच महाराष्ट्र म्हणून, गजनीच म्हणून देवेंद्र फडणवीसांना पुढे ओळखतील. कारण त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलं होतं की जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. तेही ते विसरले. त्यानंतर अजित पवारांच्या संदर्भात तर सांगितलं होतं की मी त्यांना जेलमध्ये टाकेल आणि सिंचन घोटाळ्यात त्यांना मी आरोपी करेल. आणि चक्की पिसिंग सांगितलं. आता त्यांच्या मांडीला लावून बसलेले आहेत. राष्ट्रवादीशी युती नाही नाही नाही, ती पण राष्ट्रवादीशी युती केलेली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाला पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिली स्वाक्षरी मी धनगर समाजाची करेल, तेही ते विसरलेले आहेत. जेव्हा टाळ गळ्यात घालून कापसाला किती भाव देऊ सांगितलं, सोयाबीनला किती भाव सांगितलं, ते विसरले. आणि वर्षभरापूर्वी लाडक्या बहिणीला 1,500वरून 2,100 करो, ते विसरले. कर्जमाफी करू, तेही विसरले. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे गजनी आहेत. हे माझं जे वक्तव्य आहे या संदर्भामध्ये मी जे दिसतंय आणि जे माझ्या बुद्धीला पटतंय, आणि राजकारणात विरोधकांनी सर्व भान ठेवून ज्या नेमकेपणात मांडलं पाहिजे, मला असं वाटतं मी त्याच शब्दामध्ये त्यांच्याशी बोललोय. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, प्रपंचमध्ये सहभागी झालात आणि आमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना थेट आणि मोकळेपणाने उत्तर दिली. तर हे होते हर्षवर्धन सकपाळ आज आपल्या स्टुडिओमध्ये होते. अशाच विविध नेत्यांसह आपण पुन्हा प्रपंचमध्ये भेटणार आहोत. तर धन्यवाद. पाहत राहा NDTV मराठी.